नमस्ते फ्रेंड्स, निकीज किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आज आपण भरली वांगी वाफेवरची बनवणार आहोत. तर मी ही मीडियम साईजची वांगी भरली वांगी नाही, सॉरी फ्रेंड्स, भरली कारली. मी मीडियम साईजची कारली घेतलेली आहेत. स्वच्छ पाण्यामध्ये धुवून मिठाच्या पाण्यामध्ये थोडा वेळ मुरत घातली आहे आणि मधून त्याला चिरा मारून घेतल्यात भरण्यासाठी. वरचं जे त्याचे टर्फल असतं ते थोडं थोडं स्लाइसली काढायचं आहे, पूर्णच काढायचं नाही आपल्याला. पूर्णपणे ही कारली मी मिठाच्या पाण्यामध्ये 15 मिनटं भिजत ठेवलेली. आणि आता आपण ह्याच्यासाठी सारण बघूया. तर आमचा कोल्हापुरी घाटी मसाला घेतला आहे मी 3 चमचे. शेंगदाण्याचे दाणे त्याचा आपण पावडर करून घ्यायची आहे. शेंगदाण्याचा कूट, भाजलेला शेंगदाण्याचा कूट. टोमॅटो घेतलेले आहेत 2 मोठे बारीक चिरलेले आणि लसणाच्या 4-5 पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत. तर हे सगळं सारण आपण आता एकत्र मिक्स करून कारलीमध्ये भरणार आहोत. आता हा शेंगदाण्याचा कूट, टोमॅटो, लसूण आणि आपले हा लाल तिखट मसाला आहे, हा सगळा आपण एकत्र मिक्स करूया. आणि ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करूया. हे असं एकत्र सगळं मिक्स करायचं आहे, मीठ चवीनुसार. हा असा मसाला आपण सगळा एकजीव केलेला आहे. आणि आता तो आपण अशा पद्धतीने एक एक कारल्यामध्ये भरायचा आहे. मसाल्याचं साहित्य एकदम आपण कमी घेतलेलं आहे. शेंगदाण्याचं कूट, टोमॅटो आणि लसणाच्या 4-5 पाकळ्या आणि आपला घाटी मसाला, बस इतकंच साहित्य मिक्स करून आपण हे कारलं भरून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण कारली सगळी भरून घेतलेली आहेत. आणि आता इकडे मी टोपामध्ये तेल 2 पळी टाकून घ्यायचं आहे. टोप गरम करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियम आणि 2 पळी मी इथे तेल टाकलेलं आहे. तेल बऱ्याचपैकी तापून झालेलं आहे. गॅसची फ्लेम मीडियम. आणि आता आपण आपली ही भरलेली वांगी ह्याच्यामध्ये एक एक करून सोडणार आहोत. ही सगळी भरलेली कारली, सॉरी माझ्या तोंडातलं वांगं येते चुकून. भरलेली वांगी आपण तेलामध्ये फक्त ही सोडलेली आहे. त्याच्यात अजून कुठलाच मसाला ॲड केलेला नाही आहे. जे आपलं भरलेलं वांगं होतं ते थोडं तेलामध्ये हे व्यवस्थित परतून घेऊया. मध्ये आपण भरलेल्या कारल्याचा मसाला केलेला, त्याच्यात मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. जे उरलेला मसाला आपण पुसून घेतला तो, आणि फक्त हे थोडंसंच पाणी, अर्धा ग्लास असेल हा, तर तो फक्त पाणी आपण आता ह्या मसाल्यांमध्ये ॲड करणार आहोत, बस. आणि गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे. आणि आता आपण ह्याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आता आपण ह्याच्यावर झाकणी झाकणार आहोत. झाकणी झाकलेली आहे. आपण 15 मिनटं त्याला वाफेवरच कारली शिजू द्यायची आहे. 10 मिनटं झाली आहेत. आपण झाकणी उघडून बघूया. आणि चांगलीच उकळ आलेली आहे कारल्यांना. आपण वरती खालती एकदा करून घेऊया. पुन्हा एकदा झाकण ठेवूया. त्याच्यावर ठेवलेले अजून 5-10 मिनटं त्याला वाफवून घेऊया. 10 मिनटं आपण ठेवलेलं वाफेवरती. आता आपण उघडून बघूया. आणि बऱ्याचपैकी सगळं पाणी शोषून घेतलेलं आहे कारल्यांनी. आणि भरपूर असं चांगलं तेल सुटलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपली ही भरलेली कारली बनवून रेडी आहे. आता आपण याला प्लेटीत सर्व करूया. तर अशा पद्धतीने ही साधी सोपी आपण भरलेली कारली एकदम कमीत कमी साहित्यात बनवलेली आहे. तर ही रेसिपी माझी तुम्ही नक्की ट्राय करा, शेअर करा आणि लाईक करा. एकदम कमी साहित्यामध्ये आपण बनवलेली आहे ही. फक्त शेंगदाण्याचा कूट, टोमॅटो, लसणाच्या पाकळ्या, चटणी मिक्स करून भरलेली वांगी. तर प्लीज माय फ्रेंड्स, नक्की ट्राय करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.